कल्याण शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर जी ड्रग विक्री करायचा प्रयत्न काही आरोपी करत होते, कल्याण झोन 3 ठाणे शहर या ठाणे आयुक्तालय यांचे जे स्पेशल स्क्वॉड आहे त्या स्पेशल स्क्वॉडनी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली एक मोठं रॅकेट पकडलेलं आहे, ज्याच्यामध्ये 9 किलो 768 ग्रॅम ब्राऊन शुगर पकडलेली आहे आणि ह्याच्यामध्ये 5 आरोपींना अटक केलेलं आहे. त्यापैकी 2 तर आपल्या कल्याणमधले आहेत इथे, जे इथं ड्रग्सचा व्यवसाय पूर्णपणे करत होते आणि याची किंमत जी आहे ती साधारणतः 32 कोटी 18 लाख रुपये एवढी किंमत आहे. ह्या 5 आरोपींपैकी जे 3 आरोपी आहेत त्यांच्यावरती एक अमजद पठाण म्हणून जो मुख्य ह्याच्यातला जो किंगपिन ज्याला म्हणता येईल त्याच्यावरती 20 गुन्हे दाखल आहेत. अगोदरचे पण 2 मोका दाखल आहेत. दुसरा जो आहे तो कासिम म्हणून आहे, त्याच्यावरती 3 गुन्हे आहेत आणि सद्दाम गफूर शेख याच्यावरती 7 गुन्हे आहेत पूर्वीचे. आणि ही जी मंडळी आहे ही नाशिकवरून ड्रग घेऊन यायची इकडे कल्याणमधनं परत मुंबईपर्यंत असं ते रॅकेट त्यांचा रूट होता आणि ह्याच्यापेक्षाही मोठा रूट असू शकेल, कारण अमजद पठाण याच्यावरती आंतरराज्य गुन्हेसुद्धा ड्रग्सच्या संदर्भामध्ये दाखल आहेत. एकंदरीतच आम्ही ह्या सगळ्यामध्ये आतापर्यंत जे 5 आरोपी अटक केले त्यापैकी जो मेन आहे तो काल अटक केलेला आहे आणि त्याला आता 10 दिवसाची PCR मिळालेली आहे. यामध्ये आम्ही अजून त्याचे कुठं सप्लाय आहेत, कोण त्याचे अजून साथीदार आहेत त्याचा आम्ही पूर्णपणे तपास करत आहोत. की नाशिकवरून येऊन इथे कल्याण मार्गे मुंबई असा तो रूट आहे. त्याप्रमाणे अमजद हा ह्या सगळ्यातला मुख्य आरोपी आहे. आणणारे जे आहेत ते म्हणजे आता आम्ही ह्या गोष्टी इथे सांगण्यासारख्या नाहीत, ते आमच्या तपासात होऊ दे. पण ह्याच्यातलं मी एवढं सांगू शकतो की ह्यातले सगळे जे गुन्हेगार आहेत हे सगळे ह्या रॅकेटमधले पूर्वीचे लोक आहेत. तर की कल्याण आणि ठाणे शहरातली ही सगळ्यात मोठी कारवाई आहे. आम्ही 1 एप्रिलपासून ह्याच्यात कारवाई चालू आहे आणि एक आरोपी आम्ही कलेक्ट करत त्याच्याकरता माल जप्त करत याप्रमाणे आत्ता शेवटचा आरोपी आत्ता आम्हाला मिळाला. शेवटचा नाही, हा आत्ता मुख्य आरोपी आम्हाला आत्ता मिळालेला आहे. ह्याच्यातून अजून काही जे निष्पन्न होतील त्याच्यावरही पुढची कारवाई होईल. त्याच्यामध्ये आमच्या कारवाई